माझे नाव सविता अविनाश नायकवडी। मी माझ्या गावाचे नाव धोम आहे, तालुका वाई, जिल्हा सातारा। मी उपवासाचे पदार्थ हा प्रोडक्ट बनवते। म्हणजे माझ्याकडे साबुदाणा चकली, साबुदाणा सालपापडी, साबुदाणा कुरडई आणि बटाट्याचे पापड हे 4 प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात। आणि सुरुवातीला मी काय केलं, कसं म्हटलं आपण मी घरीच असते, मग म्हटलं आपण काहीतरी करावं वेगळं, म्हणून मी ह्याच्यामध्ये उतरले आणि या अगोदर बटाटा पापडाला सुरुवात केली। सुरुवातीला थोडं प्रमाणात केलं, पण त्याची आम्ही थोडं मार्केटिंग केलं आणि थोडं इथल्या जवळच्या दुकानांना दिलं, तर त्या लोकांना आवडलं। मग मी हळूहळू ते वाढवायला सुरुवात केली। मग नंतर म्हटलं एकाच ह्याच्यावरती राहण्यापेक्षा आपण अजून काहीतरी त्याच्यामध्ये वाढवूया। मग उपवासाचं अजून काय बनवायचं, तर म्हटलं आपण चकली बनवूया आणि नंतर मग सालपापड्या आणि नंतर मग हळूहळू साबुदाण्याची कुरडई बनवायला सुरुवात केली। आपल्याकडे 4 प्रोडक्ट आहेत। सुरुवातीला मी अशा पद्धतीचे पापड बनवले। हा आपला बटाटा पापड आहे। याच्यामध्ये साबुदाणा थोड्या प्रमाणात वापरून बटाट्याचे पापड तयार केलेले, थोडं तिखट मीठ टाकून। चवीला खूप छान आहेत आणि एकदम खुसखुशीत, तोंडात टाकता क्षणी ते विरघळले जातात। दुसरा एक आहे सालपापडी साबुदाण्याची। ही पण असं काही वेळेस आपला साबुदाणा इतर वेळेस असतो तो कसा असा दातांना टस्ट असतो, खाल्ल्यानंतर तळल्यानंतर ते दातांमध्ये घुसतं, ते निघत नाही, असं त्रास होतो त्याला। पण ही साबुदाणा सालपापडी अशी आहे की ती तोंडात टाकता क्षणी विरघळणारी, पातळ पण आहे आणि खायला काहीच प्रॉब्लेम नाही येणारी अशी आहे। ही साबुदाणा बटाटा चकली तिखट मीठ थोडं वापरून बटाटा आणि साबुदाणा वापरून बनवलेली आहे। ह्याची पण टेस्ट खूप सुंदर आहे। आणि ही साबुदाणा कुरडई, ही सेम आपल्या कुरडई सारखी आहे। आता तर बाजारात आता कुठेच असं म्हणजे प्रोडक्ट नाही आहे साबुदाणा चकली कुरडई हा, पण आम्ही हा बनवायला सुरुवात केली। पण खूप छान आहे, तळल्यानंतर फुलतेही छान, अगदी आपल्या गव्हाच्या कुरडई सारखी सेम फुलते आणि टेस्ट पण छान आहे। मीठ वगैरे अगदी व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही येणार। रेट कसे आहेत? ही साबुदाणा कुरडई आपली 300 रुपये किलो आणि बटाटा चकली 350 रुपये किलो आणि बटाटा पापड 400 रुपये किलो आहे आणि हे सालपापडी आपली 250 रुपये किलो।